नमस्कार, कपेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे पालक पनीर करणार आहे। त्यासाठी इथे मी पालक निवडून धुवून घेतला आहे। मी इथे पालक देठासकट घेतला आहे। त्याचं कारण म्हणजे आपण काय करतो, भाजीमध्ये नुसतं पालकाची पानं घेतो आणि देठाचं आपण सूप करतो। त्यापेक्षा मी विचार केला आपण भाजीतसुद्धा देठ टाकायला काहीच हरकत नाही, म्हणून मी ही भाजी देठासकट घेतलेली आहे। आता ही भाजी शिजवण्यासाठी मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं। ते उकळलं आहे पाणी, त्यामध्ये आता आपण पालक टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, पालक असा व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आहे। आणि थोड्या वेळाने त्या पाण्याला उकळी आली आहे, म्हणजे आपला पालक शिजलेला आहे। आणि आता आपण हा पालक पाण्यामधून काढून चाळणीवर किंवा अशा गाळणीवरती आपण काढून घेऊया। हे पहा, मी माझ्याकडे एवढी गाळणी होती, त्यामध्ये मी काढून घेतले आणि त्याच्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पालकाचा हिरवा रंग तसाच राहिला पाहिजे। आणि आता हा पालक आपण थंड करायला ठेवूया। तोपर्यंत मी इथे पनीर चिरायला घेते। मी इथे पाव किलो पनीर घेतले। त्या पनीरचे आपण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मी पनीर तळून नाही घेणार आहे, असेच पनीर टाकणार आहे। हे बघा, असे बारीक तुकडे करून घेतले। आता आपण पालकाची प्युरी करून घ्यायची। त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण शिजवलेला पालक घालायचं आहे। हे बघा, देठासकट जरी आपण पालक घेतला तरी देठ खूप छान शिजलेली आहेत। आणि आता त्यामध्ये आपण काय करायचं, 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला लावून त्याची छान पेस्ट करून घ्यायची। ही बघा, पेस्ट करून झालेली आहे। किती सुंदर दिसते बघा, पेस्ट हिरवीगार झाली आहे। आणि आता कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवते पेस्ट। हे बघा, अशी एवढी छान बारीक करून घ्यायची। आणि आता आपण भाजीला फोडणी घालायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून मी तेल घालते। तेल कढल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि तो कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर घालते, अर्धा टीस्पून हळद घालते आणि 1 टीस्पून किचन किंग मसाला घालते आणि हे सर्व घालून कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला। आणि ते परतवून झाल्यावर आपण जी पालक प्युरी केली होती ती प्युरी आपण त्या फोडणीमध्ये टाकायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे। आणि आता काय करायचं आहे, त्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं करून पाणी आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला भरपूर पेस्ट लागलेली आहे। हे पहा, आणि आपल्याला थोडंसं पालकाची भाजी थोडीशी पातळ करायची आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये अजून पनीर घालायचं आहे, म्हणून मी असं थोडं थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये। आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। आणि मीठ घालताना थोडंसं बेताचंच घालायचं आहे, कारण पालकाच्या भाजीला जास्त मीठ लागत नाही, त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं। आणि आता पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, ते पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे। ती कसुरी मेथी अशी हातावर चोळून आपण त्या पालकामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। आणि ते व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे पनीरचे पीस करून ठेवले ते पनीरचे पीस पालकाच्या प्युरीमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे। पनीर व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या पालकाच्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि पनीर हलक्या हाताने ढवळायचं आहे, नाहीतर तुटण्याची शक्यता असते। हे पहा, इथे पनीरला छान उकळी आलेली आहे, आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। मी इथे त्याबरोबर खायला कुलचा केलेला आहे। तुम्हाला जर कुलच्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। हे पहा, मी इथे पालक पनीर सर्व करते। किती सुंदर झालं आहे पालक पनीर आणि कुलचाही खूप सुंदर झालेला आहे। चला तर मग, कशी वाटली पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।